नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण इथे हलवा मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण बनवणार आहे, एकदम असं झणझणीत आगरी कोळी पद्धतीने. तर इथे मी थोडंसं फ्राय करणार आहे आणि थोड्याचं कालवण बनवणार आहे एकदम आगरी पद्धतीने. इथे मी कांदा, अद्रक, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहे. आपण मस्त आगरी कोळी पद्धतीने हलव्याचं कालवण बनवणार आहे, हलवा मच्छीचं. तर इथे मी खोबरं तेलात भाजून घेतलेलं आहे, एकदम असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, तर रस्सा भारी होतो मच्छीचा. हे बघा, असं चांगलं भाजून घ्यायचं. आणि कांदा मिडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला, तो पण असं भाजून घ्यायचा तेलात चांगला. वाटण चांगलं असेल ना तर कालवण एकदम असं मस्त टेस्टी होतं, झणझणीत एकदम. तर इथे कांदा आपला भाजून झालेला आहे. तर हे असं मी वाटण केलेलं आहे. तर इथं मी जे ह्याच्यात आपण वाटण भाजून घेतलं होतं, तेल कमी आहे तोपर्यंतच हे वाटण टाकून घ्यायचं, नाही तर गरम तेलामध्ये नाही टाकायचं कधी, एकदम अंगावर उडतं असं वाटण टाकलं तर. आपल्याला किती पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. राहिलेलं शिल्लक आपण दुसऱ्या भाजीला पण वापरू शकतो. जास्त पण आपल्याला घट्ट नाही बनवायचं, जास्त पातळ पण नाही, असं थोडंसंच रस्सा बनवायचा आहे भाकरीसोबत खायला. एकदम मस्त लागतं, ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत. इथं मी लाल तिखट, धना पावडर, हळद टाकलेला आहे. कलर यासाठी आपण अजिबात मिरची पावडर वगैरे काही वापरलेलं नाही आहे. एकदम मस्त असं झणझणीत आपलं घाटी मसाला वापरलेला आहे. चांगलं तेलात परतून घ्यायचं, ह्याला तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्याशिवाय ह्याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात. चांगलं परतून घ्यायचं, खाली मसाला लागला नाही पाहिजे अजिबात. हे बघा, असा तसे आपला मसाला तेल सोडायला लागलेला आहे. तर ह्याच्यात आपण हे मच्छीचे असे पीस टाकून घेऊया आणि अलगद हाताने हलवायचे, नाही तर त्याचे तुकडे पडतील. तर थोडे ह्याचं मी फ्राय बनवलेले आहेत आणि थोड्याचा असा रस्सा बनवणार आहे, एकदम आगरी कोळी पद्धतीने झणझणीत असा. हे बघा, असं मस्त ह्याच्यात म्हणजे काय होतं, रस्सा पण छान होतो आणि त्याच्यातली मच्छी पण चांगली लागते रश्श्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना नॉर्मलच पाणी ओतणार आहे, साधंच. गरम वगैरे वतायची काय गरज नाही आहे. आणि ह्याच्यावर शक्यतो झाकण नाही ठेवायचं, मग काय होईल, मच्छी सगळी आपली आहे ना त्याच्यामध्ये एकदम हे होऊन जायला, असे पीस राहणार नाही आहेत. म्हणून असं न झाकताच मच्छीला कड येऊन द्यायचा चांगला. तर आपण ह्याच्यात आता फक्त 1 ग्लासच पाणी ओतणार आहे मी, जास्त नाही पाणी टाकणार. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. आता सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. एकदम हलक्या हाताने करायचं, नाही तर काय होतील, पीसचे तुकडे होऊन जातील आपले त्याच्यामध्ये. आणि जास्त म्हणजे सतत हलवत नाही राहायचं ह्याला. बारीक गॅसवरतीच उकळी येऊन द्यायची त्याला, कड. आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात थोडंसं. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं कोकम पण टाकणार आहोत. आगरी कोळी पद्धतीने बनवणार आहे तर कोकम पाहिजेच त्याच्यामध्ये. कोकमनी ना काय होतं, कालवण ना एकदम भारी लागतं असं एकदम. त्याच्यात थोडंसं आपण कोकम टाकून घेऊया, वेगळीच चव येते त्या कालवणाला. हे बघा, आपल्या कालवणाला मस्त तरी एकदम आली अशी, आणि खूप छान झालेलं कालवण हलव्याचं. एकदम मस्त असं झणझणीत रस्सा झालेला. आपण ह्याच्यात काय कलर यासाठी चटणी पावडर वगैरे काही नाही वापरलेली. मस्त ह्याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कसं वाटलं तुम्हाला माझं आगरी कोळी पद्धतीने हलव्या मच्छीचं कालवण? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त एकदम असं झणझणीत कालवण झालेलं आपलं. आता आपण प्लेट तयार करूया. हे बघा, इथं कालवण, मच्छी.